भावांना बहिणींना तुम्हाला माझ्या मानाचा जय भीम. कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? मी पण एकदम मजेत आहे. हा व्हिडिओ आहे परवाचा आणि कालचा. परवा दिवशी आम्ही केल्या होत्या पुरणपोळ्या. माझी बहीण आली होती, पुरणपोळ्याचं जेवण केलं म्हणून तिला आईने बोलवून घेतलं. ती आली, मग आम्ही पुरणपोळी, भजे, आमटी, भात, कुरड्या, पापड, मेथीची भाजी, बरेच स्वयंपाक केला होता. तिला आवडतं. आणि आमचं कसं आहे ना, आम्ही पुरणपोळी केली ना की आम्ही माझ्या बहिणींना बोलवतोच. आम्हाला ती सवयच आहे. माझ्या आईला पहिल्यापासून सवय, पुरणपोळी केली की माझ्या बहिणींना बोलवायचं. आणि मग तीच सवय आम्ही अजूनपर्यंत म्हणजे आम्हाला ती सवय आहे. आज गेले होते मी मंडईला, अनिता ताई आणि मी मंडईला गेलो. तिथं भाजीपाला वगैरे घेतला आणि मग आम्ही रिक्षामध्ये आलो. रिक्षावाल्यांचं तुम्हाला काय सांगायचं, रिक्षावाले एवढे फसवतात ना, खूप फसवतात. पुण्यामध्ये रिक्षावाले खूप म्हणजे खूप सतावतात आणि फसवतात आणि सतावतात पण माणसांना. एवढे पैसे सांगतात ना की जसं काही म्हणजे आपण लय खूप लांब चाललो एवढे पैसे सांगतात. खूप राग येतो रिक्षावाल्यांचा. आणि मग घरी आल्यावर मी घरी आले तर पाहिलं तर माझी मोठी बहीण आली होती. मोठी बहीण, परत तिची मुलगी, आमचा झेन. मला खूप आनंद झाला त्यांना बघून. मग तिच्याबरोबर मी आपलं इथे गेले रविवार पेठेत गेले. तिला खूप काही वस्तू घ्यायच्या होत्या. मग आम्ही खरेदी केली वस्तू. तिला काय काय घ्यायचं होतं. मग मला व्हिडिओ काढावासा वाटला. मी व्हिडिओ काढला. नंतर ना आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो. तिथं पण तिने काही काही वस्तू खरेदी केल्या. त्या वस्तू पण खूप छान अशा होत्या. मग तेव्हा पण मला असं वाटलं की चला व्हिडिओ काढा, आपल्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करा व्हिडिओ. मग मी तिथे पण व्हिडिओ घेतला. खूप असं छान शॉपिंग केली आम्ही. आणि आज एवढी गर्दी वगैरे पण नव्हती ना, नाहीतर रविवार पेठेत तुळशीबागेत खूप गर्दी असते. शनिवार रविवार आम्हाला म्हणजे माहिती आहे की नाही का, तिथं खूप गर्दी असते. पाय ठेवायला सुद्धा जागा नसतो. रिक्षा तर तिथे भेटतच नाही. मग आम्ही गेलो, खरेदी वगैरे केली, बरंच काय घेतलं वस्तू वगैरे. आणि तिथं पण त्यांना सांगितलं आम्ही की आम्ही दुकानाचा व्हिडिओ काढतो. त्यांना आनंद झाला. मग आम्ही तिथून पुढे हॉटेलमध्ये गेलो. तिथं चहा वगैरे घेतला, बन मस्का घेतला, म्हणजे मस्का ब्रेड घेतला. आणि माझ्या बहिणीला खूप हसायला येत होतं. मी तिला खूप उचकवत होते, म्हणत होते नाही का म्हटलं की बाई तू आलो की आपण नेहमी हाच नाश्ता असतो आपलं. तर तिला खूप हसायला येत होतं. आणि खूप छान असा चहा पण होता आणि मस्का आणि ब्रेड खूप छान होतं. मग आम्ही तिथं नाश्ता वगैरे केला. चला बाय.